20 वर्षानंतर न्यू इंग्लिश स्कूल पेठ नाक्यावर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा. पेठ नाका, सांगली. 80-90च्या दशकातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध वेगळेच असायचे. आजही विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधताना विद्यार्थी अवस्थेत पोहोचतो. या कार्यक्रमातही तसेच पाहायला मिळाले. न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असणारा संग्राम पाटील याने स्नेहमेळाव्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शालेय जीवनातील रंजक गोष्टीही सांगितल्या. मनोगत व्यक्त करताना काही महत्त्वपूर्ण बाबींना अधोरेखित केले. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल याबाबत वक्तव्य केले. त्यामधील चांगल्या व बैजिक बाजूंचा सारासार अगदी सोप्या भाषेत मांडून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना मिळणारी शिक्षा हीच त्याच्या शैक्षणिक जीवनाचा पाया असायचा. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत होते. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यामधील नातेसंबंध वेगळ्या स्तरावर आहेत. संग्राम पाटील यांच्या मनोगतामुळे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. त्यामुळे शिक्षकही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत होते. संग्राम पाटील यांच्या फटकेबाजीमुळे शिक्षकांनाही आनंद झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा केलेला सन्मान पाहून शिक्षक भारावून गेले होते. झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे संस्थेशी नाते आणखी घट्ट झाले आहे. या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन मुख्याध्यापक चौगुले सर, एस.टी. पाटील मॅडम, माने सर, मोहिते सर, चव्हाण सर, माळी मॅडम यांच्यासह माजी विद्यार्थी गणेश वारके, मकरंद थोरात, रोहित गुरव, अभिजित देशमाने, मुकेश जाधव, निलेश शेठे, सुप्रिया शेठे, रुपाली माळी, प्रियंका औंडकर, प्रज्ञा कोळेकर, राहुल मगदूम. सरांना मी आपलं स्पीकरवर ऑन होता. सरांना म्हटलं जेवढी जेवढी ठोकले तेवढी सगळी गाडीत घालून तुमच्याकडे या ठोकण्यामुळं आम्ही सगळी व्यवस्थित आहे. तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. छडी नाही या आम्हाला छडी तुमच्या उद्योगाला घ्यायला पाहिजे होती. मोहिते सरांना मी सांगणार तुमची छडी कुठे आहे, छडी नाही आहे. मला इकडं अशी काम पण आणलेली मी खाल्लेलं बिडेशेफ खाल्लेली. त्याच्या आयुष्यात मी कधी पान सुद्धा खाल्लं नाही. खायला छोटी छोटी मुलं आहेत सगळ्यांना. सगळेजण मारलं ना, सगळे शाळेत जातात का आमच्या मुलाला मारलं हे मारतात. आता हे सर 2 तडाखे देतात पण हितावरल, पण शेवटी भवितव्यात त्यांना पोलिसांची 4 तारखी पडू नये. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या